नगर शहरात जनजीवन विस्कळीत, मुसळधार पाऊस, पुराचं पाणी नागरी वस्तीत घुसलं। दातरंगेमाळा, ठाणगेमाळा, वारुळाचा मारुती परिसर येथे महापूर, विनायकनगर, अभिनव कॉलनी, समता कॉलनी आदी नागरी वस्तीत देखील सीना नदीचं पाणी। महापालिका व्यवस्थापनानं 5 नागरिकांना वाचवलं। कल्याण रोडचा संपर्क तुटला, वाहतूक व्यवस्था कोलमडली, पोलीस प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं शहरातील सीना नदीला पूर आलाय। कल्याण रोड रस्ता पूर्णपणे बंद झालाय। दातरंगेमाळा परिसर, अमरधाम, वारुळाचा मारुती परिसर, ठाणगेमाळा येथे नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं येथील घरे व दुकानं यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। तसेच दुकानदारांचे किमती वस्तू, फ्रीज तसेच मौल्यवान वस्तूंचं नुकसान झालंय। यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली आहे। नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महानगरपालिकेचा अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ व महानगरपालिकेचे कर्मचारी रेस्क्यू टीम बोटीनं नागरिकांना बाहेर काढण्याचं काम करतायत। ठाणगेमाळा परिसरातील 5 नागरिकांना वाचवण्यात आले। यामध्ये 2 चिमुकल्या बालकांचा समावेश आहे। कल्याण रोड नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं कल्याण रोड हा रस्ता सलग 5 दिवस बंद आहे। कल्याण रोड येथे नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। पोलीस प्रशासनानं शहरातील नेप्ती नाका, वारुळाचा मारुती, काटवण खंडोबा रोड येथे बॅरिकेड्स लावून लोकांना येण्या जाण्यासाठी या परिसरात बंदी केली आहे। पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं नागरिकांना या परिसरातून बाहेर पडण्याचे आवाहन केले। तसेच या ठिकाणी शहरातील नागरिकांनी ये-जा करू नये असं देखील आवाहन केलंय। महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील विविध भागात पुराचं पाणी गेल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। सकाळपासून आमदार संग्रामभैया जगताप, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा यांनी विविध ठिकाणी पाहणी व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। प्रतिनिधी अमोल बांबरकरसह विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। कर्मचारी होते पालिकेचे करायचं नैवेद्य ठेवायला आले। बर, काय काय परिस्थिती इथं? परिस्थिती अतिशय गंभीर आहे हा आणि सिनाचं पाणी पूर्ण अमरधाममध्ये शिरकाव केलेला आहे। बर, त्यामुळे
जे भाविकांना त्यांचा नैवेद्य दाखवणे सुद्धा अवघड झालेलं आहे. आणि जे काही नवीन डेड बॉडीज आहेत त्या डेड बॉडीजचं सुद्धा हे त्यांना अंत्यविधी पुढचं अंतिमविधी करणे सुद्धा अवघड झालेलं आहे. पूर्ण अमरधाम हे पाण्याखाली पडून गेलेलं आहे. तुम्ही कुठून आलेत? आणि नगरमधून आहे, नगरमध्ये आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी पूर्ण बंद आहे आणि कल्याण रोडचा पूर्ण रस्ता बंद आहे. प्रशासनाचं कसलं लक्ष नाही. इथं आपत्ती व्यवस्थापनचं काही इथं नाही. इथं बॅरिगेट लावले नाही कल्याण रोडचे. इथं महापालिकेचे कोणाचं इथं लक्ष नाहीये. आणि पर्यायी रस्ता इकडचा वाळू समोरचा जो रस्ता आहे तो पण बंद आहे. इकडे काटवण खंडोबाचा आहे जो 5 दिवसापासून हा पूल पाण्याखाली आहे. तरी प्रशासनाचं किंवा महानगरपालिकेचं कोणाचंही लक्ष नाहीये इकडं. तरी त्यांनी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करून द्यावी ही सर्वसामान्य नागरिकांची विनंती त्यांना. मुसळधार पावसामुळे लोकवस्तीमध्ये पाणी आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन व इतर प्रशासनातर्फे आपण बॅरिकेड केलेले आहेत. बॅरिकेड करून या ठिकाणी वाहनं व लोकांसाठी मनाई केलेली आहे. तसेच या ठिकाणी आपण प्रशासनाच्या मदतीने जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना आपण काढण्याचं काम चालू आहे. येत आहे की ज्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी आलेलं आहे तसेच पाणी साचलेलं त्या ठिकाणी आपले वाहन किंवा आपण जाऊ नये. आपण सुरक्षितरित्या आपल्या घरी राहावे. नगर शहरामध्ये त्या मुसळधार पावसामुळे जी सीना नदी आहे त्या सीना नदीचं पाणी नेपी नाक्याच्या चौकापर्यंत आलेलं आहे. ठाणगेमाळ्यामध्ये जो कवडेनगरचा भाग आहे त्या ठिकाणी काही नागरिक अडकले होते असा कॉल आम्हाला प्रशासनाला आला होता. तो कॉल आल्यानंतर माननीय आयुक्त साहेब तथा आपले शहराचे जे आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या ठिकाणी ती बोट घेऊन त्या लोकांना रेस्क्यू केलंय. साधारणतः महानगरपालिकेचे कर्मचारी तो जो बालाजी बुवा वीर तिथे संपवेल जे आहे त्या संपवेलचे तिथे तो देखील अडकला होता. त्याला देखील रेस्क्यू केलेला आहे. त्याच्यानंतर एक वाडेकर म्हणून आहेत ते घरामध्ये एकटेच होती ती व्यक्ती. त्याला देखील आपण रेस्क्यू केलंय. आणि आताच आपण पाहिलं की 2 छोट्या छोट्या मुली आणि त्यांचे वडील कवडेनगर मधून आपण रेस्क्यू केले. साधारणतः 4 ते 5 माणसांना आपण आता रेस्क्यू केलेला आहे.